तर ते म्हटले की नंतर त्यांचा कॉल आला, ते म्हणले डेट्स ॲडजस्ट करून आपण शूट केलं. तर म्हटलं वा, हे जर होत असेल तर गुड, थँक्स. मी आभार मानेन कान्हाज मॅजिकचे. आणि स्वतः मंजिरीताईंचे पतिराज एवढे मोठे सुपरस्टार असल्यामुळे त्यांना कलाकारांचं दुःख माहिती आहे. करायचं खूप असतं पण ते डेट्समुळे होऊ शकत नाही, पण त्यांनी ते ॲडजस्ट केलं. थँक्स. मी कान्हाज मॅजिकचे खूप 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 आभार मानेन. मंजिरी मॅम, काय सांगाल? मालिकेचं लॉन्च आहे, आपण सगळे एकत्र आले आहोत इथे. कसं वाटतंय तुम्हाला? काय सांगा? मस्त वाटतं एकदम. आर.के. सांगणार तसं मी सगळेजण करणार आहोत, कारण या स्टोरीचा आणि ह्या इव्हेंटचा सुपरस्टार तोच आहे. त्यामुळे आम्ही फक्त त्याचं तो जे सांगतो त्याचं पालन करतोय. की हे पात्र तुझ्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. काय सांगशील? काय मेहनत होती? पूर्णपणे वेगळं असं नसतं. मला असं वाटतं की प्रत्येकात आपल्या काय म्हणतो ना की हिडन गोष्टी असतात. त्या फक्त एक उत्तम दिग्दर्शक, एक उत्तम कथा, एक उत्तम क्रिएटिव्ह टीम तुमच्या कलाने आणि काय म्हणतात ना तुमच्या पद्धतीने ते बाहेर आणत असतं. आणि मला नेहमीच असं वाटलंय की अभिनेत्याला कायम असं वाटतं की एका प्रोजेक्टपेक्षा दुसरा प्रोजेक्ट वेगळा असावा, काहीतरी वेगळं करायला मिळावं. जी माझी बाजू प्रेक्षकांना दिसली नाही किंवा मीही एक्सप्लोर केली नाही ती मला करता यावी, आणि ती संधी मला वाटतं आमच्या निर्मात्यांनी कलर्स मराठीने दिली आहे. आणि त्या संधीचं सोनं मी नक्की करेन. डेफिनेटली. सो तुझा लुक हा खूप डिफरंट आहे, इंटरेस्टिंग आहे. पीपल आर व्हेरी क्युरियस. सो तू काय वेगळं यात केलंय आणि काय तुला काय वेगळं चॅलेंजिंग काय वाटलंय? सगळ्यात मोठं चॅलेंजिंग मला असं वाटतं ना की सुपरस्टारडम ही गोष्ट मराठी प्रेक्षकांसाठी तशी नवीन आहे. नवीन ॲज इन माझं म्हणणं आहे की आपल्याकडे कामानं येणारं सुपरस्टारडम खूप जास्त आहे. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना तुम्ही कुठलेही सुपरस्टार्स घ्या मराठीतले की त्यांच्या कामाबद्दल बोललं जातं. जनरली जे आपण रेग्युलर म्हणजे आपण म्हणूया की सुपरस्टार म्हटल्यानंतर आपल्याला जी लोक डोक्यात येतात तर त्यांच्या बाबतीत असं नाही होत. त्यांचं पर्सनल आयुष्य, त्यांच्या गाड्यांचे नंबर्स, वागणं, कॉन्ट्रोवर्सीज आणि बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा सुपरस्टारडम ह्याच्यामध्ये गणल्या जातात. तर मला असं वाटतं की हे खूप मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी आणि आमच्या क्रिएटिव्ह टीमसाठी सुद्धा, की हे मराठी प्रेक्षकांना बघायला भाग पाडणं, त्यासाठी ते तसं इंटरेस्टिंग करणं. आणि त्यासाठी मला म्हणशील पर्सनली तर अभिनेता म्हणून मला चॅलेंज एकच आहे की कुठेही ते आव आणलेलं वाटतं कामा नये. ते ईज त्याच्यात आलं पाहिजे. कुठेही ते की अरे हा कुणासारखं तरी करतोय असं वाटू नये. आणि तो माझा प्रयत्न नेहमी असतो की असं कधीही म्हणू नये मला कोणी की अरे ह्याच्यासारखं केलंयस. तर जे काही असेल ते माझ्यासारखं करायला मला आवडेल आणि ते स्टारडम तुम्हाला आवडेल. पुढचा प्रश्न माझा अनघाशी आहे. अनघा, तुझी ही फर्स्ट सिरियल आहे आणि काय सांगशील? तुला काय प्रोसेसमध्ये काय एक्सप्लोर करायला मिळालं? काय क्युरिओसिटी? जस्ट टेल अस एव्हरीथिंग अबाउट इट. माझी पहिलीच मालिका आहे आणि म्हणजे मी जेवढी नर्वस आहे तेवढीच एक्सायटेड सुद्धा आहे आणि खूप खुश आहे की मला हे करण्याची संधी मिळाली. आणि मंजिरी ताई, वैभव सर, शैलेश सर, रोहित सर सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते. मला आता माईक मिळालाय तर, कारण मला माझ्यावर विश्वास ठेवून मला इतकं मोठं काहीतरी करण्याची संधी त्यांनी मला दिली. आणि मी चॅलेंज नाही म्हणणार, हा एक प्रवास होता. शूट सुरू व्हायच्या आधी जवळपास 10-12 दिवस वर्कशॉप्स घेतले माझे शैलेश सरांनी आणि वैभव सरांनी. आणि त्यामध्ये मोहिनीने काय केलं पाहिजे, मोहिनी कशी असली पाहिजे हे आम्ही शोधलं. ती मेकअप आर्टिस्ट आहे, तर मग मी पिंगा गपोरी पिंगा जी आपली सिरियल आहे त्यांच्या कलाकारांना मेकअप केले. तर ते शिकता आलं मला मोहिनीच्या माध्यमातून. आणि अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी शिकले. आणि येस, हा प्रवास आहे आणि अजून शिकतेच आहे आणि नक्की तुम्हालाही आवडेल मोहिनी. जवळजवळ 10 वर्षानंतर मी मराठीत काहीतरी करते. याआधी मी सेल्फी नावाचं नाटक केलं होतं. आणि कलर्स हे चॅनल नेहमीच मला कमबॅकसाठी खूप पाठिंबा देणार आहे असं मला आता वाटायला लागले. कारण भले कलर्स हिंदीवर जेव्हा मी पहिलं माझं कमबॅकसारखं माझा शो होता तो कलर्स हिंदीवर होता. त्यानंतर आता परत कलर्स मराठीवर हा इतक्या वर्षाच्या गॅपनी करते, तो माझ्यासाठी हा परत एक कमबॅक आहे. आणि त्यामुळे मला छान वाटतंय. मंजिरी माझी मैत्रीण आहे, पण इथे आल्यानंतर ती माझ्यासाठी आधी प्रोड्युसर असते, नंतर माझी मैत्रीण असते. टीम माझी खूप माइंड ब्लोईंग आहे. मला असं वाटतं की कुठलंही प्रोजेक्ट किंवा अगदी गेम
क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, टीमशिवाय ती कधी पूर्ण होत नाही. ती टीम महत्त्वाची लागते. मग बिहाइंड कॅमेरा असलेली जी आमची सगळी टेक्निकल टीम आहे, क्रिएटिव्ज म्हणा किंवा आमची ॲक्टर्सची पण एक जी फळी आहे ती इतकी स्ट्रॉंग आणि इतकी छान आहे की त्यामुळे सगळ्यांबरोबर काम करायलाही खूप मजा येते. मी जे सिनेमामधून करत आलोय ते एकंदरीत पाहता तशाच प्रकारचा तोच मगरूर ॲटिट्यूड असणारा माणूस आहे. माझ्या खूप सुंदर पद्धतीने मला त्या दिवशी दिग्दर्शकांनी आणि या द्विननी सांगितलंय समजून की ते कॅरेक्टर कसं आहे. पाहूया आता. म्हणजे माझं कारण शूट आणखी सुरू नाही झालं, उद्यापासून शूट सुरू होतं आहे. त्यामुळं उद्या कशा पद्धतीने ते लिखाणातून मांडलंय आणि मग आम्ही मिळून कसं ते सादर करतोय ते उद्या कळेल. म्हणजे पुढच्या आपल्या कुठल्या मिटिंगला मी नक्की सांगू शकेल की काय काय कसा शेड आहे. बरं, या मालिकेबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल तर तुम्ही सांगितलंच, पण मालिकेबद्दल काय सांगाल ओव्हरऑल? नाही खूप खरं तर म्हणजे मला आता सिनेमे खूप चालू आहेत. म्हणजे माझे 20 सिनेमे आता कम्प्लीट आहेत रिलीजला. 3 सिनेमांचं शूट चालू आहे. हिंदी वेब सिरीज 2 झाल्यात आत्ता. त्यामुळं आणि पण मी हिंदी सिनेमे, मराठी सिनेमे, वेब सिरीज केल्या, शॉर्ट फिल्म केल्या, सगळं झालं. पण मी मालिका आणि नाटक या 2 गोष्टीपासून बऱ्याच लांब होतो. म्हणजे 12 वर्ष झाली मी सिरियल केलेली. त्यामुळे मला आत्ता मध्यंतरीच असं वाटायला सुरुवात झालं तर एखादी सिरियल करायला पाहिजे, पण डेट्स जर ॲडजस्ट झाल्या तर. 1-2 सिरियलशी बोलणं झालं, पण त्या डेट्समुळे नाही झालं बोलणं, पुढे नाही झालं ते बोलणं. मग रोहित दादांचं बोलणं झालं त्या दिवशी. ते म्हटलं की यार असं असं आहे. मी म्हटलं ते डेट्सचाच प्रॉब्लेम होतो मी. तर ते म्हटले की नंतर त्यांचा कॉल आला. ते म्हटले डेट्स ॲडजस्ट करून आपण शूट केलं. तर म्हटलं वा, हे जर होत असेल तर गुड. थँक्स. मी आभार मानेन कानाज मॅजिकचे. आणि स्वतः मंजिरीताईंचे पतिराज एवढे मोठे सुपरस्टार असल्यामुळे त्यांना कलाकारांचं दुःख माहिती आहे. करायचं खूप असतं पण ते डेट्समुळे होऊ शकत नाही, पण त्यांनी ते ॲडजस्ट केलं. थँक्स. मी कानाज मॅजिकचे खूप 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 आभार मानेन, कारण खूप दिवसानंतर मला एंट्री करायची होती आणि त्यांनी एंट्री करायची संधी दिली. खऱ्या अर्थाने तुमचा एक खूप ग्रँड असा कमबॅक होणार आहे आणि प्रेक्षकांना उत्सुकता आहेच त्याबद्दल. तेच मी आमचं दादांचं माझं पहिलं बोलणं झालं. मी त्यांना तेच म्हटलं, मला फक्त मी इतक्या वर्षांनंतर येतोय. ते म्हटले की टेन्शन घेऊ नका, तुम्हाला प्रेझेंट कसं करतोय ते बघा. सर्वप्रथम इथे आलेल्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, सदिच्छा. आत्ता तू जसं प्रश्न विचारलास तसं की नवीन शेड म्हणण्यापेक्षा आत्ता रंगपंचमी पण आपण साजरा करतो आहोत. मला असं वाटतं ह्या कॅरेक्टरमध्ये अनेक वेगवेगळे शेड्स आहेत, एक नवीन शेड नाही आहे. प्रोफेशनली स्पीकिंग हे कॅरेक्टर, महेंद्रचं जे कॅरेक्टर आहे ते एक स्टंट डिरेक्टर आहे, तो एक ॲक्शन मास्टर आहे. त्यामुळे तो बाहेरनं कितीही टफ, कितीही रगेड दिसला तरी आतून तो खूप हळवा आणि त्याची सेन्सिबिलिटी आणि सेन्सिटिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी खूप उच्च दर्जाच्या आहेत. त्यामुळे त्याचे जे एथिक्स आणि व्हॅल्यूज आहेत, घर एकत्र करून ठेवण्याचे वगैरे, ते खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे बायकोला सर्वतोपरी सपोर्ट करणं किंवा दोन्ही मुलींना परिपक्व करणं जेणेकरणे ते आयुष्यात पुढे कुठल्याही गोष्टीचा सामना करू शकतात किंवा त्यांना काय हवं आहे त्यामागे खंबीरपणे उभं राहणं, त्यांना कम्प्लीट फ्रीडम देणं. माझी एक बहीण आहे पिंकी, जिची आणि माझी त्या कॅरेक्टर्सची खूप मस्ती चालू असते. त्यातलं एक वेगळं बॉन्डिंग आहे. सो ऑल इन ऑल एक इंटरपर्सनल रिलेशन आपण जे म्हणतो ना, ते प्रत्येकाबरोबरचं वेगळं आहे आणि ते खूप, दॅट इज द ब्युटी ऑफ दॅट कॅरेक्टर. त्यामुळे या संपूर्ण स्टोरीमध्ये जे जे काही घडतं आहे स्टोरीच्या अनुषंगाने, त्यात ह्या संपूर्ण घराचं जे बॉन्डिंग आहे त्याच्यातला जो गोडवा आहे, आणि सगळेच प्रसंग सुखाचे असतात असं नाही, पण दुःखाच्या प्रसंगात देखील हे सगळे एकत्र येऊन कसे सामना करतात, या संपूर्ण गोष्टींचा तो एक अमॅलगमेशन आहे असं मला वाटतं.